नमस्कार मंडळी. आज ना मंडळी मस्त अशी झणझणीत चमचमीत भाजी बनवलेली आहे. तर मटारची भाजी म्हणू शकताय. अप्रतिम झाली होती. काळा मसाला भाजून मी ही भाजी बनवलेली आहे. बघू शकताय मस्त असं तर्रीदार झालेली आहे ही भाजी. नक्की ट्राय करा. मी तर हे डब्याला बनवलेली आहे. तर सगळ्यांनाच खूप आवडली आहे. माझ्या जास्त तामझाम न करता ही भाजी बनवून तयार होते. तर जास्त वेळसुद्धा लागत नाही. अप्रतिम चवीची भाजी बनून तयार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही टिप्स आहे त्याच्यामध्येही, नक्की आवडतील तुम्हाला पण. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये नक्की बेत बनवून पहा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या अगोदरही तुम्ही कधी अशी भाजी बनवली आहेत का मटारची, नक्की सांगा. चला तर वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता इथं मी मटर घेतलेले आहेत. आता इथं अर्धा किलो इतके मी मटर घेतलेले होते. बरं, त्याच्यामधले मी थोडेसे 1-2-3 चमचे बाजूला काढून ठेवलेले आहेत दुसऱ्या रेसिपीसाठी. तर असो. तर आता इथं बघू शकताय मी काळ्या मसाल्यात मी ही भाजी बनवलेली आहे, अगोदरच सांगितली होती. तर एक कांदा मोठ्या साईजचा आणि खोबरं मी गॅसवर एक जाळी ठेवून भाजून घेतलेलं आहे किंवा काळं करून घेतलेलं आहे म्हणू शकताय. तर सगळीकडं असं खमंग भाजून घ्यायचं आहे खोबरं जरा लवकर भाजून होतं. कांद्याला जरा वेळ लागतो, म्हणून मग मी इथं अगोदर खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि नंतर मग मी कांदा तसाच भाजून दिलेला आहे इथं या ठिकाणी. तर बघू शकता उलटपुलट करून खोबरं भाजून घ्यायचं आहे सर्वात अगोदर आपल्याला. तर खोबरं भाजून झाल्याच्या नंतर आता इथं बघू शकता मी कांदा भाजून घेत आहे. इथं बघू शकताय कांदासुद्धा आता भाजून झालेला आहे आपला. आता कांद्यालासुद्धा बाजूला काढून द्यायचा आहे आणि थंड करून याचा पाठचा पुढचा भाग कापून काढायचा आहे. तर आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मीडियम साईजचं मी, आणि आता याच्यामध्ये खोबरं कट करून टाकलेलं आहे. कांद्याची वरचा जे काळपट भाग होता तो सगळा काढून टाकलेला आहे. आणि आता याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा मी सालीसकट टाकत आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर साल काढून टाकलं तरी चालेल. इथं 10-12 पाकळ्या मी लसणाच्या याच्यामध्येच टाकलेल्या आहेत. बरं, आता वाटते वेळेस आपल्याला याला पाणी घालून वाटायचं आहे. नंतर थोडंसं भरडसर वाटून झालं की मग याच्यामध्ये टमॅटो कापून घेतला होता एक अख्खा मी. तर भरडसर वाटून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये टमॅटो घालून घ्यायचा आहे आणि आता याला बारीक असं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. मला अर्धी वाटी इतकं पाणी लागलेलं आहे वाटते वेळेस. तर इथं बघू शकताय स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे या ठिकाणी. आता इथं कढई गरम करायला ठेवली होती. तेलसुद्धा आता याच्यामधलं गरम झालेलं आहे. आता तडक्यासाठी मी दुसरं काहीच वापरलेली नाही. तर तडक्यासाठी फक्त जो मसाला डब्यातला चमचा असतो त्याच्याने 1 चमचा मोहरी इतकं टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी. बरं, ते बाजूचा गॅस चालू दिसत आहे तुम्हाला. तर त्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. बरं, या भाजीला मी पाणी गरमच वापरणार आहे. आता हा मसाला याच्यामध्ये मोहरी तडतडल्याच्या नंतर ओतून द्यायचा आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे किंवा एकजीव करून घ्यायचं आहे म्हणू शकताय. तर बघू शकता इथं मी एकजीव करून घेत आहे. आता चांगलं याला तेल फुटेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, हाय ठेवायची नाही, नाहीतर टिपके उडू शकतात अंगावर. बरं, वरती झाकण ठेवून जरी परतत असलात तरी चालेल. तर बघू शकता इथं मी मीडियम ठेवले तरी टिपके किती उडतात. थोडंसं सावधगिरीनेच करा. तर बघू शकता हलकं तेल सुटलेलं आहे मसाल्याला आपल्या. तर अशाच पद्धतीनं तेल सुटलं पाहिजे याचं. तर आणखीन एक 3 ते 4 मिनिटांच्या नंतर बघू शकताय तुम्ही इथं मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. बघू शकताय सगळीच प्रोसेस आपल्याला करायला मसाल्याला तेल फुटेपर्यंत एक 7 ते 8 मिनटं लागेल आपल्याला. तर आता इथं बघू शकताय मस्त असं तेल सुटून झालेलं आहे मसाल्याला. आणि आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाले वापरणार आहोत. दुसरा वेगळा कोणताच मसाला मी या ठिकाणी वापरलेला नाही. जे तुमच्या मसाला डब्यामध्ये अवेलेबल मसाले आहेत तेच या ठिकाणी वापरलेलं आहे. बघू शकताय आता इथं मी हळद घेतलेलं आहे. तर आता इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. आणि आता जे काळं तिखट आहे, वर्षभराचा साठवणुकीचा मसाला असतो आपला, तो घेतलेला आहे या ठिकाणी. बरं, आता ते आवडीप्रमाणे कमी जास्ती तिखटाचं प्रमाण तुम्ही करू शकताय. मी मसाला डब्यातल्या छोट्या चमच्याने 1-2 चमचे मी इथं काळं तिखट वापरलेलं आहे. आता काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे कलर येण्यासाठी किंवा तर्री येण्यासाठी. इथं मी मोठ्या चमच्याने 1 चमचा
लाल मसाला वापरलेला आहे, तर बघू शकताय काश्मीरी लाल मसाला. तर आता या ठिकाणी मी धनेपूड टाकत आहे. बरं अख्खे धने असेल तुमच्याकडे तर ते खोबरं वगैरे वाटते वेळेस तेव्हा टाकलं तरी चालेल, वाटून घेतलं तरी. माझ्याकडं पूड होती म्हणून मी आत्ता घालत आहे. आणि आता बाजूच्या गॅस मी बंद करून घेतलेला आहे, कारण ते पाणी गरम झालेलं आहे, उकळीचं पाणी झालेलं आहे. तर आता तेच पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं ओतून दिलेलं आहे, म्हणजे मसाला सगळा त्याला चिपकला होता. आता ते ओतून द्यायचं आहे याच्यामध्ये. आणि दुसरं पाणीसुद्धा थोडंसं ओतून द्यायचं आहे. आणि हा जो मसाले आपण मिक्स केलेले आहेत त्याच्यातला कच्चापणा जाण्यासाठी मी पाणी ओतून देत आहे या ठिकाणी. अजिबात मसाला खाली चिटकत वगैरे नाही. तर आता बाजूच्या गॅसवरचं पाणी मी ओतून देत आहे. तर आवडीप्रमाणे तुम्ही भाजी कितपत तुम्हाला पातळ पाहिजे तेवढं पाणी ओतून देऊ शकताय या ठिकाणी. तर बघू शकताय वरती झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण मसाले सगळे शिजवून घेतलेले आहेत. मस्त असं तेल फुटलेलं आहे मसाल्यांना. आता याच्यामध्ये मटारसुद्धा टाकून घ्यायचं आहेत आणि आता मटार शिजेल इतकं पाणी आपल्याला ओतून द्यायचं आहे. बरं आत्ता जरी पातळ दिसत असेल तर नंतर पुढं चालून याला शिजून कमी होतं किंवा भाजी अशी दाटसर होते. तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं 10 ते 12 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. वरती झाकण ठेवून गॅसची फ्लेम बारीक करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही इथं किती पातळ दिसत होती आपली भाजी अगोदर आणि आता दाटसरपणा किती छान आलेला आहे आपल्या भाजीला. मटारसुद्धा शिजून झालेले आहेत. 10 ते 12 मिनटात आपले मटार शिजून होतात. वरती थोडीशी कोथिंबीर पेरून द्यायची आहे आणि ही आता भाजी रेडी झालेली आहे. तर्रीदार मस्त झणझणीत चमचमीत भाजी आता आपली रेडी झालेली आहे. गॅसची फ्लेम बंद करायची. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक करा. परत भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.